नमस्कार मित्रांनो. तर आज आपण चर्चा करणार आहोत, तर आपलं जीवन आनंददायी कसं बनवू शकतो. जर का तुम्ही जॉब करत असाल किंवा तुमचा व्यवसाय सांभाळत असाल, तर या अ, जी रोजची धकाधकीची आपली जी काही जीवनशैली असते, त्यामधून वेळ काढून कसं आपण आपलं जीवन आनंददायी करू शकतो, ह्यावर थोडंसं मी टिप्स देणार आहे. तर पहिली टिप्स अशी आहे, की आपण वर्तमानात जगलं पाहिजे. कारण आपण बहुतेक वेळ आपला भूत भूतकाळात ज्या काही गोष्टी घडलेल्या असेल, त्याविषयी आपण विचार करत असतो किंवा भविष्याची चिंता करत असतो. तर असं न करता आपण ज्या गोष्टी आपण आपल्या अवतीभोवती होत आहेत, त्या गोष्टीवरती आपलं लक्ष पाहिजे किंवा आपण जे काही पाहत आहोत किंवा जे काही ऐकत आहोत, जे काही आपल्या आतील भावना जागृत होत आहेत किंवा आपण एखाद्या गोष्टीला टच करतो किंवा एखाद्या आपल्या अवतीभोवती ज्या गोष्टी घडत आहेत, त्या गोष्टीवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. याचं कारण म्हणजे ज्यावेळी आपण आपल्या आजूबाजूच्या गोष्टीवरती लक्ष देतो, त्यावेळी नक्कीच आपलं मन त्या त्या गोष्टीवर राहतं आणि आपण भूतकाळात किंवा भविष्यामध्ये राहीत नाही. त्यामुळं जे काही आपण काम करत आहोत किंवा कामाव्यतिरिक्त सुद्धा आपण ज्या काही गोष्टीवरती आपण कुणासोबत बोलत आहोत, तर त्या बोलण्याकडे, त्या संवादाकडे आपलं लक्ष जातं आणि एकूणच त्या गोष्टीचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. किंवा कधी पण बघा तुम्ही, ज्यावेळी आपण दुसऱ्या व्यक्तीबरोबर संवाद साधत असतो, त्यावेळी जर का तुम्ही तुम्ही कुठल्यातरी दुसऱ्या गोष्टीचा विचार करत असाल, भले ते भविष्यातील असो किंवा भूतकाळाचं असो, तर अशी गोष्ट होते की त्या समोरच्या व्यक्तीला वाटतं की ह्याचं लक्ष नाही ह्यो, आणि आपण त्यावेळी आपण त्याला प्रॉपर रिस्पॉन्ड पण करू शकत नाही. कारण आपलं लक्ष पूर्णपणे विचारामध्ये असतं, घडलेल्या गोष्टीकडे असतं. त्यामुळे जे काही वर्तमानात जे संवाद चालू असतात, त्याकडे आपलं लक्ष राहत नाही आणि त्याला जो अ, पाहिजे तो योग्य असा रिस्पॉन्स आपल्याकडून जात नाही. त्यामुळे समोरचा व्यक्तीसुद्धा थोडंसं त्याला वाटतं की याचं लक्ष नाही आणि आपलं आता बोलणं थांबवावं आणि आपला आपण आपल्या पुढल्या कामाला जावं. तर असं काही गोष्टी घडतात. त्यामुळे आपण वर्तमानात असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करा थोडंसं दररोज. आपल्या अवतीभोवती काय चालवलं आहे, काय चालू आहे किंवा एकूणच जर का काही घडत नसेल, तर नुसतं आपण कुठं आहोत, आपण काय पाहत आहोत, काय ऐकत आहोत किंवा आपल्या मनामध्ये काय भावना तयार होत आहेत किंवा आपण एखाद्या गोष्टीला स्पर्श करतो, तर स्पर्श काय आहे? ह्या सगळ्या गोष्टींचा जर का ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बारीक बारीक निरीक्षणाने अनुभवला, तर नक्की तुम्ही प्रेझेंटमध्ये राहू शकता आणि तुमची जी सवय आहे भूतकाळामध्ये आणि भविष्यामध्ये राहायची, ती कमी कमी होईल आणि ह्या गोष्टीचा खूपच फायदा होईल तुमच्या कामामध्ये सुद्धा आणि तुमचा जो फोकस आहे तो एका पॉईंटवरती राहण्यासाठी. तर नक्की फॉलो करा माझ्या पेजवरती. चला भेटूया पुढल्या नेक्स्ट स्टेप्समध्ये, पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.